गीतांचे गीत हे पवित्र शास्त्रातील एक बऱ्यापैकी प्रसिद्ध पण बऱ्यापैकी कमी समजलेलं पुस्तक आहे. हे 8 अध्याय एका प्रेम कवितेचे आहेत आणि एक प्रस्तावना व एक निष्कर्ष असताना पुस्तकात कोणतीही काटेकोर साहित्यिक रचना नाही आणि याचं कारण आहे की हा कवितांचा एक संग्रह आहे. त्या विच्छेदित किंवा वेगळे करण्यासाठी नाहीत, त्या एका ओघात संपूर्ण वाचण्यासाठी आणि केवळ आनंद घेण्यासाठी आहेत. पुस्तकाची पहिली ओळ आपल्याला सांगते की हे गीतांचे गीत आहे, जो परमपवित्र किंवा राजांचा राजा सारखा इब्री वाक्यप्रचार आहे. ही सगळ्यात महान गोष्ट सांगण्याची इब्री पद्धत आहे. तर हे सर्व गीतांपैकी सर्वात महान गीत आहे. मग आपल्याला पहिल्या ओळीत सांगण्यात येतं की गीतांचे गीत शलमोनचे आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की तो लेखक आहे. त्याच्या नावानेच पुस्तकाची सुरुवात होते. पण तुम्ही कविता वाचताना लक्षात येतं की मुख्य आवाज प्रेयसी नावाच्या स्त्रीचा आहे आणि पुरुषाचा आवाज असताना देखील तो शलमोनाचा आहे असं वाटत नाही. कवितांमध्ये शलमोनचा 2 वेळा उल्लेख केला गेलाय, परंतु तो कधीही वक्ता नाही. आणि तुम्हाला हे मान्य करावं लागेल की या पुस्तकाचा लेखक म्हणून शलमोन अतिशय विचित्र उमेदवार आहे, कारण त्याला 700 बायका होत्या. गीतांच्या गीतमधल्या युगलांसाठी या जगात एकमेकांशिवाय इतर कोणीही नाही. त्यामुळेच शलमोनचे याचा अर्थ शलमोनच्या सुज्ञतेच्या परंपरेत असा असावा. तो परिचित होता त्याच्या सुज्ञतेसाठी, त्याच्या कवितेसाठी, जीवनातील प्रत्येक भागाबद्दल शिक्षणाची आवड धरणारा म्हणून. आणि शलमोन इस्रायलमधील सुज्ञतेच्या साहित्याचा जनक बनला आणि म्हणून त्याचा वारसा इथं प्रेमाच्या कवितांच्या संग्रहाद्वारे पुढे चालवला गेला आहे, जो प्रेम आणि लैंगिक इच्छेच्या मानवी अनुभवाचे अन्वेषण करतो. सुरुवातीची कविता आपल्याला या पुस्तकाच्या मूळ विषयाची ओळख करून देते. आपण त्या तरुण स्त्रीचा आवाज ऐकतो जी तिच्या मेंढपाळ असलेल्या पुरुषामध्ये आनंदित आहे. तिचं अद्याप त्याच्याशी लग्न झालेलं नाही, परंतु हे स्पष्ट आहे की त्यांची मागणी झालेली आहे आणि ते एकत्र येण्याची प्रतीक्षा करत आहे. प्रस्तावनेपासून कविता स्त्रीच्या आवाजात मग पुरुषाच्या आवाजात आळीपाळीनं कोणत्याही प्रकारचा स्पष्ट रेषीय क्रम किंवा कथानकाशिवाय पुढे जाते आणि एका दृश्यापासून दुसऱ्या दृश्याकडे सरकते. कविता या सुस्वर चक्रात पुढे जात राहतात आणि मुख्य प्रतिमा आणि कल्पनांची पुनरावृत्ती होते आणि त्या विकसित होत जातात. कविता जोडणाऱ्या मूलभूत विषयांपैकी एक म्हणजे या जोडप्याची एकमेकांसाठी असलेली तीव्र इच्छा आहे, जी त्यांच्या सतत शोधणे आणि सापडणे यामधून व्यक्त केलेली आहे. सुरुवातीच्या कवितेनंतर ते वेगळे झाले आहेत, परंतु एकमेकांच्या शोधात आहेत. म्हणून ती स्त्री हाक मारते किंवा ती स्वप्नातून उठते किंवा तिच्या प्रियकराचा शोध घेते आणि एकापेक्षा जास्त वेळा ते एकमेकांना सापडतात. ते आलिंगन देतात आणि नंतर जेव्हा गोष्टी थोड्या प्रणयक्रीडेशी संबंधित होऊ लागतात तेव्हा दृश्य अचानक संपतं आणि नवीन सुरू होतं. ते विभक्त होतात, एकमेकांना शोधतात आणि असंच चालत जातं. दुसरा पुनरावृत्ती होणारा विषय म्हणजे जोडप्यांच्या एकमेकांसाठी शारीरिक आकर्षणाचा आनंद. अनेक वेळा ते थांबतात आणि विस्तृत रूपकांच्या द्वारे एकमेकांचं वर्णन करतात. आणि इथं हे जाणून घेणं खूप उपयुक्त आहे की इब्री कवितेतील या प्रतिमा आणि रूपक प्रामुख्यानं दृश्यात्मक नाहीत. जर तुम्ही रूपकांवर आधारित या लोकांचं चित्र रंगवायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला खूप विचित्र वाटेल. आपण इथं जे करायचं आहे ते म्हणजे या प्रतिमांच्या अर्थावर मनन, ज्या प्रकारे ते पुरुष आणि स्त्रीशी जोडले गेलेले आहेत. जसजसं आपण काव्यात्मक चक्रातून वाचत जाता तसतसं त्यांच्या इच्छा आणि आनंद व आकर्षणामधील उत्कटता वाढत जाते आणि ही आवर्त पुनरावृत्ती लैंगिक प्रेमाचं रहस्य आणि सामर्थ्य तीव्र करण्याचा आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा एक काव्यात्मक मार्ग आहे. हे सर्व निष्कर्षामध्ये जुळून येत, जे थांबून सारांश स्वरूपात या कविताच्या विषयी आहे ते सांगतात. प्रेम मृत्यूसारखं प्रबळ आहे, त्याची उत्कट भावना कबरेसारखी तीव्र आहे, त्याची ज्वाला अग्नीच्या ज्वालेसारखी दैवी ज्वाला आहे. प्रेम महाजलांच्यानंही विझणार नाही, नद्यांनाही ते बुडवून टाकता येणार नाही. मनुष्यानं प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे तुच्छ होय. कविता प्रेमाची शक्ती आणि तीव्रता अधोरेखित करते, जे दोन्ही सुंदर पण धोकादायक देखील आहे.
अग्नीप्रमाणे जर प्रेमाचा गैरवापर केला तर ते लोकांना नष्ट करू शकतं, किंवा जर ते संरक्षित असलं तर ते जीवनदायी ठरू शकतं. शेवटी प्रेम ही जाणून घेण्याची आणि जाणले जाण्याची मानवी इच्छा आणि दुसऱ्याला हवे असण्याची अतृप्त मानवी तळमळ व्यक्त करतं. प्रेम मानवी जीवनातील सगळ्यात पारदर्शक रहस्यमय अनुभवांपैकी एक आहे आणि पवित्र शास्त्राच्या सुज्ञतेच्या परंपरेचा एक भाग म्हणून हे पुस्तक सांगतं की ही देवाची भेट आहे. यानंतर शल्मोन याबद्दल एक विचित्र कविता आहे. त्यात आधीच्या कवितेत ज्याला अशक्य असं म्हटलं ते करण्याचा तो प्रयत्न करतो, प्रेम विकत घेणं. ती महिला शल्मोनाचा प्रस्ताव नाकारते आणि मग पुरुष आणि स्त्री जे पुन्हा एकदा विभक्त झालेले आहेत ते एकमेकांना शोधत असताना पुस्तकाचा शेवट होतो. तो तिचा आवाज ऐकण्यासाठी हाक मारतो. ती त्याला तिच्याबरोबर पळून जाण्याची विनंती करते आणि पुस्तक असंच संपतं, पूर्णपणे अनियोजित निष्कर्षाने. परंतु हे प्रेमासारखंच आहे जे खरोखर कधीच निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही, कारण आपल्या प्रिय व्यक्तीमध्ये शोधण्यासारखे आणि त्याचा पाठपुरावा करण्यासारखे नेहमी बरेच काही असतं. आणि म्हणून खऱ्या प्रेमाला अंत नाही आणि या पुस्तकालाही नाही. आता इतिहासात गीतांचं गीत या पुस्तकाने एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे की प्रेम कविता पवित्र शास्त्रामध्ये नेमकं काय करत आहे. संपूर्ण इतिहासात या पुस्तकाचे 3 मुख्य अर्थ लावण्यात आलेले आहेत. यहुदी परंपरेमध्ये हे रूपक कथा म्हणून वाचलं गेलं आहे. प्रत्येक पात्र एक प्रतीक आहे. तर ती स्त्री इस्रायल आहे, पुरुष देव आहे आणि त्याचं प्रेम हे देव आणि इस्रायल यांच्यात सिनाय पर्वतावर तोरा देताना केलेल्या कराराचे प्रतीक आहे. हा दृष्टिकोन ओघळत ख्रिस्ती परंपरेमध्ये आला, परंतु पात्रांची अदलाबदल केली गेली. तर हे ख्रिस्ताच्या त्याच्या लोकांवर मंडळीवरच्या प्रेमाविषयीचे आहे आणि हे स्पष्टीकरण एफेस 5 मधील पौलाच्या शब्दांद्वारे प्रेरित होते की ख्रिस्ती पतीचे त्याच्या पत्नीवरील प्रेम हे मंडळीवरील ख्रिस्ताच्या प्रेमाचं प्रतीक आहे. लक्षवेधक गोष्ट अशी आहे की गेल्या 100 वर्षात इजिप्त आणि बॅबिलॉनमधील इस्रायलच्या प्राचीन शेजाऱ्यांमधील पुरातात्विक शोधांनी सर्व प्रकारच्या प्राचीन प्रेम कविता सापडल्या आहेत, ज्या भाषा आणि प्रतिमांमध्ये गीतांच्या गीतासारखीच आहे. आपण पाहतो की प्रेम कविता या इस्रायलच्या सांस्कृतिक वातावरणाचा एक अर्थपूर्ण भाग होत्या, ज्यामुळे आजच्या बहुतांश विद्वानांचा गीतांचे गीताविषयी तोच दृष्टिकोन आहे जे नेमकं ते सादर करतंय. प्रेमाच्या दैवी देणगीला प्रतिबिंबित करणारी इस्रायली प्रेम कवितेची व्यवस्था. पण याचा अर्थ असा नाही की या फक्त प्राचीन प्रेम कविता आहेत. या कवितांचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे की जेव्हा ते बाहेर पडते तेव्हा तुम्ही त्याला जुन्या कराराचा भाग म्हणून वाचता, आणि ते म्हणजे बागेच्या प्रतिमांचा जबरदस्त वापर. एदेन बागेचा शक्तिशाली प्रतिध्वनी यात आहे आणि उत्पत्तीच्या सुरुवातीच्या अध्यायामध्ये विवाहित जोडप्यामधील रमणीय दृश्य यात आहेत. पुरुष आणि स्त्री नग्न आणि असुरक्षित, पण तरीही पूर्णपणे एकसंध आणि एकमेकांमध्ये सुरक्षित असल्याची प्रतिमा गीतांचे गीत याच्या पार्श्वभूमीमध्ये पाहायला मिळतात. जणू काय या कवितांमध्ये आपण अशा जोडप्याच्या प्रेमाचे साक्षीदार आहोत ज्यांच्या नात्याला स्वार्थ आणि पापाचा डाग लागलेला नाही. आणि म्हणून शेवटी हे गीत आशा व्यक्त करते की जरी आपले स्वतःचे संबंध स्वार्थामुळे बऱ्याचदा विकृत होत असले तरी प्रेम ही उत्कृष्ट देणगी आहे आणि हे आपल्याला काहीतरी मोठ्या गोष्टीकडे निर्देशित करण्यासाठी आहे. देवाच्या प्रेमाची देणगी जी एक दिवस त्याच्या प्रिय जगामध्ये झिरपेल आणि परिवर्तन करेल. आणि गीतांचे गीत याच विषयी आहे.